पाणीपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असतानाच आता महायुतीतल्या मित्रपक्षाची नाराजी उघड झालेली आहे। मुंडे प्रकरणामुळे सरकारची बदनामी होत असल्याचं शिवसेनेला वाटते आणि त्यामुळेच शिंदेंची शिवसेना अस्वस्थ झाली आहे। वाल्मिक कराडशी असलेल्या संबंधांमुळे मुंडे विरोधकांच्या टार्गेटवर आहे। त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे। एकीकडे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला असताना आता महायुतीतल्या मित्रपक्षांनी धनंजय मुंडेंविरोधात उचल खाल्ली आहे। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना मुंडे प्रकरणावरून राष्ट्रवादीवर नाराज असल्याचं बोललं जात आहे। धनंजय मुंडेंमुळे राज्य सरकारची बदनामी होतीये, त्यामुळे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची जबाबदारी कोणाची असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आलाय। तर धनंजय मुंडेंच्या प्रकरणावरून शिवसेना राष्ट्रवादीवर नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान महायुतीत प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपनं मुंडे प्रकरणी शिवसेनेला सबुरीचा सल्ला दिलाय। एकनाथ शिंदे साहेब आणि आम्ही सर्व काळात बसलो होतो, जोपर्यंत एखाद्या मंत्र्याबद्दल स्वयंस्पष्ट रिपोर्ट तयार होत नाही, त्यांनी केलेल्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये किंवा कुठल्याही विषयामध्ये स्वतः मंत्र्याचं इन्व्हॉल्वमेंट दिसत नाही, तोपर्यंत असं करता येत नाही। राज्याचे मुख्यमंत्री अलर्ट आहे। संतोष देशमुख हत्ये प्रकरणामुळे राज्यात मोठा गदारोळ उडाला। दरम्यान देशमुख हत्ये प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडशी धनंजय मुंडेंशी असलेली जवळीक काही लपून राहिली नाही, त्यामुळे मुंडेंविरोधात नाराजीची लाट पसरली। अशातच धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना झालेल्या कृषी साहित्याच्या खरेदीवरून अंजली दमानी यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, त्यामुळे मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आणि हीच बाब शिवसेनेला खटकतीये। वास्तविक पाहता एकनाथ शिंदे साहेब जर राज्याचे मुख्यमंत्री असते तर मला असं वाटतं की आतापर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला असता, पण धनंजय मुंडेंचा राजीनामा आतापर्यंत होत नाही। याच्या पाठीमागे नक्की कोण आहे याच्याबद्दल महाराष्ट्राच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे। कारण एकीकडे अजितदादा पवार यांनी म्हटलं होतं की स्वच्छंद व्यक्तिमत्वाचे जे लोक असतील चरित्राची, त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं जाईल आणि तिथेच आज धनंजय मुंडेंच्या चरित्रावरती प्रश्न निर्माण झालेला आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानं अजितदादांची राष्ट्रवादी बॅकफूटवर गेल्याचं चित्र आहे। पण आता मित्रपक्षानंच नाराजीचा सूर आळवल्यानं राष्ट्रवादी खिंडीत सापडली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एक मोठी बातमी आहे। ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवींनी ठाकरेंच्या पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। ठाकरेंच्या पक्षातील उपनेतेपदाचा त्यांनी राजीनामा दिलाय। गेल्या काही दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली होती। या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं आता समोर आलंय। राजन साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिल्यामुळे त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावरती शिक्कामोर्तब झालंय। राजन साळवी आज ठाण्यात दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। त्यामुळे कोकणात उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का बसलाय। जे लोक येतील त्यांचं स्वागतच आहे, कारण गेल्या 2.5 वर्षामध्ये बाळासाहेबांच्या, आनंदगे साहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद अनेक नेते शिवसेनेमध्ये दाखल झाले, शिवसेनेमध्ये सामील झाले। त्यांना बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचाराने आम्ही सरकार स्थापन केलं। 2.5 वर्ष जे काम केलं ते लोकांना माहित आहे आणि म्हणून जो विश्वास लोक दाखवतायत कामावर, हे काम करणारं सरकार आहे, घरी बसणारं सरकार नाही। सामंत कुटुंबियांच्या विरोधात आरोळी ठोकत होते, त्याच सामंत कुटुंबियांचे त्या ठिकाणी नोकर म्हणून काम करावं लागणार आहे, त्यांच्यावर उडवलेली नामुष्की आहे। भाजपाला सोडून आता त्यांना शिंदे गटामध्ये जावं लागतंय, हे त्यांचं दुर्दैव आहे। खोदा पहाड निकला चुआ। दरम्यान राजन साळवी यांनी बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी शिवसेनेत आज पक्षप्रवेश करणार असल्याचं स्पष्ट केलंय। उदय सामंत, किरण सामंत आम्ही सर्व एकत्र बसून मतदारसंघातील आवश्यक गोष्टींबाबत सकारात्मक चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच सर्वांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार असल्यामुळे मी अत्यंत समाधानी आहे असं साळवी म्हणाले। आमच्या मतदारसंघासंबंधी, जिल्ह्यासंबंधीच्या ज्या आवश्यक चर्चा होत्या त्या ठिकाणी झाल्या आणि सर्व चर्चा सकारात्मक झालेल्या आहेत आणि त्यामुळे अत्यंत मला वाटतं सामंत बंधू सुद्धा आणि मी सुद्धा अत्यंत
समाधानी आहे. आम्हा सर्वांना शिंदे साहेबांचा आशीर्वाद आवश्यक आहे. भविष्याच्या कालखंडामध्ये आम्ही एकत्रपणे हातात हात घेऊन संपूर्ण जिल्हा असेल, महाराष्ट्र असेल, आम्ही एकत्र काम करणार असं त्यांना आम्ही अभिवचन दिलेलं आहे. आणि उद्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माझा पक्षप्रवेश होईल त्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे. माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करण्याचा निर्णय राजन साळवींनी घेतलेला आहे. उद्या 3 वाजता टेंबे नाक्याला त्यांचा प्रवेश आहे आणि याचबाबत आमची सगळ्यांची एकत्र चर्चा झाली. जे काही सूत्रांच्या हवाल्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात होतं की सामंत बंधू नाराज आहेत, सामंत बंधूंनी खोडा घातला. आज तुमच्या लक्षात आलं असेल की सामंत बंधू आणि राजन साळवीच एकत्र शिंदे साहेबांच्या घरी होते. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी सांघिक म्हणून हा निर्णय घेतलेला आहे आणि उद्या राजन साळवी साहेब शिवसेनेमध्ये धनुष्यबाण हातात घेत आहेत. आणि यानंतर पाहूयात सकाळच्या 100 बातम्या. राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करतायत यावरनं निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. ठाकरेंचा किल्ला ढासळत असून प्रत्येक जण आपापल्या विटा घेऊन बाहेर पडत असल्याचा प्रहार आमदार निलेश राणेंनी केला. माजी आमदार वैभव नाईकांना धक्का देत भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात उबाठाचे नगरसेवक उदय मांजरेकर, नगरसेविका ज्योती जळवी यांच्यासह अनेकांनी भाजपात प्रवेश केला. राजकीय पक्षांकडून केल्या जाणाऱ्या मोफत सुविधांच्या घोषणांवरती सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली. मोफत योजनांमुळे लोक काम करू इच्छित नाहीत. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असं सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आलंय. शरद पवारांना सल्ले देण्या इतके राऊत मोठे नाहीत. राऊतांनी त्यांचं जे ऐकतात अशांनाच सल्ला द्यावा अशी खोचक टीका शरद पवार गटाचे गोंदियाचे जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडेंनी केली. नितेश राणेंनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना डिवचलं. महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नसल्याचं नितेश राणेंनी भर सभेत म्हटल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय. ज्यांना निधी हवा असेल त्यांनी भाजपात यावं असं थेट आव्हान त्यांनी सरपंचाला केल्यामुळे खळबळ माजली. संजय राऊत सारख्या मोठ्या माणसाचं अतिशय छोटं मन आहे. उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्याचा विडा संजय राऊत यांनी उचलला असल्याचं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. आमचे चिरंजीव आमदार पंकज भुजबळ येवल्यातनं कुठे गेले काहीच पत्ता नाही. आम्ही काल वाट बघत होतो. आजकाल आमदारांची मुलं कोण कुठे जाईल, कोण कुठे येईल याचा काही पत्ताच लागत नसल्याचं म्हणत छगन भुजबळांनी तानाजी सावंतांना टोला लगावला. त्यानंतर आणखी एक मोठी बातमी. आदित्य ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावरती आहेत. ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचा हा दिल्ली दौरा असल्याची चर्चा आहे. ते दिल्लीमध्ये इंडिया आघाडीतल्या नेत्यांची भेट घेणार आहेत. दुपारी 1:30 वाजता आदित्य ठाकरे हे उबाठाच्या खासदारांशी संवाद साधणार आहेत. ठाकरे गटातील नेत्यांचं शिवसेनेत इन्कमिंग सुरू असल्यामुळे आणि एकूणच ऑपरेशन टायगरच्यामुळे धास्तावलेल्या नेत्यांकडनं आता रणनीती सुरू असल्याचं दिसून येत आहे. आणि आता पुन्हा पाहूया सकाळच्या 100 बातम्या. गेल्या वर्षी अभिनेत्री उर्मिला कोठारेचा कार अपघात झाला होता. अपघाताच्या तपासावर उर्मिला कोठारेंनी संशय व्यक्त केला. अपघाताचा तपास सीआयडी अथवा अन्य तपास यंत्रणेकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. राज्याचा महसूल वाढवण्यासाठी अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढवला जाण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवरती कमालीचा आर्थिक ताण पडलाय. त्यामुळे दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी मुंबई महापालिकेकडनं मोफत आणि लागेल तेवढी माती मूर्ती व्यावसायिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या दरवर्षी गणेशोत्सवाआधी 2 महिने सुरू होणारे रजिस्ट्रेशन यावर्षी तब्बल 6 महिने आधी म्हणजे 1 मार्चपासून सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबईत यापुढे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरती कठोर बंदी असणार आहे. रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यानंतर इंडियाज गॉट टॅलेंट हा या कार्यक्रमात वाद निर्माण झालाय. वादात सापडलाय हा कार्यक्रम. यावरती आता कॉमेडियन समय रैनानं सोशल मीडियावरती पोस्ट करत स्पष्टीकरण दिलंय. लोकांना हसवणं फक्त हाच आमचा हेतू होता असं समयनं म्हटलं. तर या शोचे सर्व व्हिडिओ युट्यूबवरून डिलीट करण्यात आल्याची माहिती त्यानं दिली. लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची तिजोरी खिळखिळी झाली आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांना मिळणारं ठिबक सिंचन अनुदान थकवलं गेलंय आणि निधी नसल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे कुठून द्यायचे असा प्रश्न कृषी विभागासमोर उभा ठाकलाय. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून गरजू महिलांना महिन्याकाठी 1,500 रुपये दिले जातात. पण या योजनेमुळे जनआरोग्य योजनेसाठी सरकारकडे पैसे नाहीत. जनआरोग्य योजनेचे कोट्यवधी रुपये सरकारनं रुग्णालयांना दिलेच नाहीत.
भाजपच्या संघटन पर्व अभियानाच्या निमित्तानं चंद्रशेखर बावनकुळे 13, 14 आणि 15 फेब्रुवारी असे 3 दिवसांच्या दौऱ्यात महाराष्ट्रात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. यावेळी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे देखील सोबत राहणार आहेत. पुण्यात वर्षभरातील उत्सवांसाठी ध्वनिवर्धकाच्या वापरासाठी जिल्हा प्रशासनानं 15 दिवस निश्चित केलेत. गणेशोत्सवासाठी 6 दिवस तर नवरात्रोत्सवासाठी 2 दिवस ध्वनी मर्यादा असून सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 12 वाजेपर्यंत ती शिथिल करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. राज्यात होणारी रब्बी आणि उन्हाळी कांदा लागवड गतवर्षीच्या तुलनेत 70,000 हेक्टरनं वाढून 5.34 लाख हेक्टरवरती गेली आहे. रब्बी हंगामात 106 लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. अलमट्टी धरणाच्या भिंतीची उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील नदीकाठांवरती काय परिणाम होईल याबाबतचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारनं रुरकी इथल्या राष्ट्रीय जलविज्ञान संस्थेला अभ्यास करायला सांगितलंय. या संस्थेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकार अलमट्टीबाबत आपली भूमिका जाहीर करेल. मुंबईत शहरातील भायखळा पूर्व पश्चिम परिसर जोडणाऱ्या उड्डाणपुलाची पुनर्बांधणी केली जाणार आहे. आतापर्यंत या पुलाचं 60% काम पूर्ण झालं असून ऑक्टोबर 2025 पर्यंत हा पूल वाहतूकदारांसाठी खुला करण्याचं नियोजन आहे. निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात कामं मंजूर केल्यामुळे रखडलेली बिलांची रक्कम मिळवण्यासाठी राज्यातील ठेकेदारांनी आंदोलन सुरू केलं. याची दखल सरकारनं घेतली असून छोट्या ठेकेदारांची सुमारे 10,000 कोटींहून अधिकची बिलं मार्च अखेर चुकती केली जाणार आहेत.